it's time to hear from a very special guest who has honored us with their presence today. Get ready to be inspired. लेडीज एंड जेंटलमैन, हर स्कूल के लिए एक प्राउड मोमेंट होता है जब उनके स्टूडेंट्स के एफर्ट्स को एक इस्टीम गेस्ट के सामने परफॉर्म करने का मौका मिले। आज बीएमसीटी के इस मंच पर हम स्वागत कर रहे हैं एक ऐसे व्यक्ति को जो एक्सेलेंस का एक परफेक्ट एग्जांपल है। Yes, our guest of honor is a remarkable personality, someone who has achieved great heights in their field and continues to inspire generation. Let's welcome them with a huge round of applause to share their valuable thought with us. प्लीज सर। All the dignitaries, parents who are present for this very beautiful August gathering over here. I initially apologize, Mr. Principal and your staff who have come outside Maharashtra, from outside Maharashtra. Because considering the parents and guests present over here, I would like to deliver my speech in Marathi. I think it would be better, right? So, वर्धमान चॅरिटेबल वर्धमान महावीर चॅरिटेबल ट्रस्टच्या महावीर इंग्लिश स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमासाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या या ट्रस्टचे या संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय अमितजी राठोड, उपाध्यक्ष सन्मान्य संदीपजी चानोदिया, सेक्रेटरी श्री हेमंतजी मेहर, खजिनदार श्री प्रमोदजी बळगट, आपल्या संस्थेचे सर्वच सन्मान्य ट्रस्टी ज्यामध्ये माझे साडू जे मागच्या वर्षीपासून मला आग्रह धरत होते की तुम्ही आमच्या प्रोग्रामला या, असे सन्मान्य मनीषजी गांधी, श्रीमान प्रकाशजी श्रीश्रीमाळ, अमोलजी पटवा, संजयजी पितळे, संतोषजी गांधी, व्यासपीठावर उपस्थित असलेले या आपल्या विद्यालयाचे सन्मान्य प्राचार्य श्री के अभिलाषजी, आपल्या संस्थेचे मार्गदर्शक व्यवस्थापक, व्यासपीठावर उपस्थित असलेले सन्मान्य श्री मेहर सर, मी मगापासून गेला तास, दीड तास, 2 तास झाले मी आपल्या संस्थेचे सन्मान्य अध्यक्ष असतील, ट्रस्टी असतील यांच्यासोबत संस्थेच्या मागच्या 14-15 वर्षातल्या कामकाजाबद्दल चर्चा करत होतो आणि अतिशय मनापासून एका गोष्टीचा आनंद मला या ठिकाणी झाला, तो म्हणजे ज्या उत्साहाने, ज्या तळमळीने हे सगळे लोक मला संस्थेची माहिती देत होते. मला असं वाटतं कुठलीही संस्था चालण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं असतं त्याचे जे ट्रस्टी आहेत, त्याचे जे विश्वस्त आहेत, त्याचे जे संचालक आहेत, त्याचे जे चालक आहेत, यांचं जे कमिटमेंट आहे, यांचं जे डेडिकेशन आहे. आणि मी पावलोपावली मागच्या 1.5 तासापासून 2 तासापासून या सगळ्या संस्थेच्या 9 पदाधिकाऱ्यांमध्ये आणि आपल्या प्राचार्यांमध्ये ते बघतोय. मला असं वाटतं की संस्थेच्या यशाचं हे सगळ्यात मोठं रहस्य आहे. मी आता माहिती घेत होतो 2008 साली या स्कूलची, या संस्थेची स्थापना झाली. 2017-18 या शैक्षणिक वर्षापासून आपल्याला CBSEचा दर्जा या स्कूलला मिळाला. जवळजवळ आज 481 विद्यार्थी स्ट्रेंथ आपल्या या विद्यालयाची आहे. 32 स्टाफ या ठिकाणी अध्ययनाचं, शिक्षणाचं काम करतो, टीचिंगचं काम करतो. मागच्या 2008 पासून म्हणजे 15-16 वर्षामध्ये ज्या पद्धतीनं या संस्थेने प्रगती केली, मला असं वाटतं ते अत्यंत कौतुकास्पद असं काम आपण सगळी मंडळी करत आहात. मी मूळचा ग्रामविकास विभागाचा आहे. म्हणजे माझ्या नोकरीची सुरुवात, मी जरी सुरुवातीला नायब तहसीलदार होतो तरी गटविकास अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, ॲडिशनल सीईओ आणि मला असं वेगळं नातंही सांगितलं पाहिजे. या बीड जिल्ह्याशी माझं एक वेगळं नातं आहे. मी या जिल्ह्यामध्ये जवळजवळ 25 महिने जिल्हा परिषदेचा ॲडिशनल सीईओ म्हणून काम केलं आणि ते कोविडच्या पिरियडमध्ये, म्हणजे कोविडचा जो पिरियड होता त्या काळामध्ये मी बीड जिल्ह्यामध्ये होतो. आणि तदनंतर मी 2024 IAS मध्ये आलो. आता मी ॲडिशनल कमिशनर म्हणून काम करतो. ग्रामविकास विभागामध्ये काम करत असताना शिक्षण विभाग हा एक माझ्या स्वतःच्या आवडीचा सातत्याने विभाग राहिलेला आहे. म्हणजे मला सन्मान्य व्यासपीठाला सांगायला आवडेल, मी भारतभर फिरलो, भारतातल्या अनेक राज्यांमध्ये गेलो, तिथल्या शाळा बघितल्या, तिथल्या शैक्षणिक संस्था बघितल्या, इतर ग्रामीण भागातल्या सगळ्या सोयीसुविधा बघितल्या. माझ्या महाराष्ट्रातल्या टेन्युअरमध्ये मी किमान 1000 शाळांना भेट दिली असेल. म्हणजे शाळांना भेट देणे, मुलांशी संवाद साधणे, शिक्षकांशी संवाद साधणे, हे मला असं वाटतं माझी स्वतःची आवड आहे.
मी ज्यावेळी भूतकाळाकडे वळून बघतो माझ्या, तसा मी एक जैन समाजातला एका व्यापारी कुटुंबातला मुलगा. कडा तुमचं 20-25 लोकसंख्येचं गाव आहे. माझ्या गावची आजची लोकसंख्या 8,000 आहे. बेल्ले तुम्ही ऐकून असाल, आठवडे बाजारासाठी जुन्नर तालुक्यामध्ये आळेफाट्याजवळचं बाजारासाठीचं प्रसिद्ध गाव आहे. ते माझं मूळ गाव. आज त्याची लोकसंख्या 8,000 आहे. ज्यावेळी मी शिकत होतो त्यावेळी 2-4 हजार लोकसंख्येचं हे गाव होतं. आणि व्यापारी कुटुंबामध्ये मी लहानचा मोठा झालो. म्हणजे माझ्या कुटुंबामध्ये पिढ्यानं पिढ्या कुणाला सरकारी नोकरीचा काही गंध नाही. म्हणजे माझे आजोबा तलाठी होते. त्यांनी 1-2 वर्ष तलाठी म्हणून नोकरी केली, परंतु रक्तामध्ये व्यापार असल्यामुळं त्यांनी ती नोकरी सोडली, त्या व्यवसायामध्ये आले. तेवढा एक अपवाद सोडला तर सरकारी नोकरीचा दुरान्वयी संबंध कोणाचा नाही. असं असताना सुद्धा मी या क्षेत्राकडे कसा वळलो, यावेळी मी मागं वळून बघतो. मी आता मुद्दामून पालकांसाठी बोलणार. मला वाटतं विद्यार्थी या बाजूला आहेत, काही मुलं मला समोर दिसत आहेत, परंतु मी मुद्दामून मला या निमित्तानं तुमच्या पालकांची हितगुज करायला आवडेल. मी ज्यावेळी इव्हॅल्युएशन करतो माझ्या प्रशासनातल्या एंट्रीचं, यावेळेच्या कारणांच्या मुळाशी जातो, त्यावेळी सगळ्यात महत्त्वाचं जर मला काही जाणवत असेल ते म्हणजे माझी वाचनाची आवड. मी माझ्या बालपणापासून प्रचंड वाचन केलं. म्हणजे अवांतर वाचन ज्याला म्हणतो, जसं आता सर सांगतो एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज, तशा एक्स्ट्रा करिक्युलर मला काही हॉबी होत्या, त्यापैकी वाचन ही माझी सगळ्यात मोठी आवड होती. मला आठवतं मी इयत्ता 4थीला ज्यावेळी शिष्यवृत्ती धारक झालो, स्कॉलरशिप परीक्षेमध्ये आलो, आम्ही 4 विद्यार्थी आमच्या केंद्रातून त्यावेळी शिष्यवृत्ती धारक झालो होतो. आणि माझ्या ग्रामपंचायतीने त्यावेळी आमचा सत्कार करताना मला श्यामची आई नावाचं पुस्तक भेट दिलं होतं. साने गुरुजींचं श्यामची आई पुस्तक आम्ही प्रत्येकाने वाचलेलं असतं. आणि ते पुस्तक मी आजही जपून ठेवलेलं आहे. माझ्याकडे ते पुस्तकाची आजही त्याच्यावर जेव्हा मी उघडतो त्यावेळी ग्रामपंचायत बेल्ले यांच्याकडून आनंद यास शिष्यवृत्ती धारक झाल्याबद्दल सस्नेह भेट असं लिहिलेलं आहे. मी ते पुस्तक सत्कारावरून घरी आलो, त्याच दिवशी रात्री वाचून काढलं. अतिशय भावनिक झालो, कारण साने गुरुजींचं श्यामची आई या पुस्तकाने मला असं वाटतं का भारतीय समाजमानावर फार मोठा परिणाम केलेला आहे. कदाचित त्याच्या आधी झाली असेल, पण मला आठवत असलेलं पहिलं पुस्तक श्यामची आई मी वाचलेलं. तिथून पुढे मी प्रचंड वाचत गेलो, वेगळी पुस्तकं वाचली. आपल्या स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास लहानपणापासून वाचत गेलो. शाळेमध्ये आपल्याला इतिहास, नागरिकशास्त्र शिकवतच होते, परंतु एक्स्ट्रा वाचन करत गेलो. मला आठवतं मी मृत्युंजय कादंबरी 1.5 दिवसामध्ये वाचली होती. आता मृत्युंजय कादंबरी लोक 2-2 महिने वाचतात, मी 1.5 दिवसात वाचले. तुमच्यापैकी किती लोकांनी वाचले मला माहीत नाही. 600-700 पानाची कादंबरी अहोरात्र, म्हणजे मला भूकच लागत नव्हती. 1.5 दिवसामध्ये मी कादंबरी वाचली, आदाशासारखी. याला इंग्लिशमध्ये होराशियस रीडर म्हणतात. आणि तिथून पुढं मला असं वाटतं का माझी जडणघडण त्या वाचनामुळे झाली. म्हणजे एका व्यापारी कुटुंबातला जरी नव्हतो तरी सुद्धा केवळ वाचन ही अशी गोष्ट होती का जिने मला वेगळ्या ट्रॅकवर नेलं. तिथून मग 4थी स्कॉलरशिप, 7वी स्कॉलरशिप, 10वी चांगला स्कोअर, 12वी नंतर मी माझं ग्रॅज्युएशन केलं, पोस्ट ग्रॅज्युएशन केलं. पोस्ट ग्रॅज्युएशनला मी गोल्ड मेडलिस्ट होतो. आणि माझ्या वडिलांचं स्वप्न होतं मी प्रशासनामध्ये यावं. आता इथं बसलेले अनेक पालक आहेत ज्यांच्या डोळ्यामध्ये त्यांच्या मुलांचं भवितव्य दिसतं, आपल्याला भविष्य दिसतं. आपल्या मुलांबद्दल हे स्वप्न बघत असतात. तशी स्वप्न माझ्या आईवडिलांनी माझ्यासाठी बघितली. त्यांनाही वाटायचं का माझ्या वडिलांना वाटायचं का आपला मुलगा प्रशासनात गेला पाहिजे. म्हणजे व्यापारी माणूस, पण त्यांना वाटायचा मुलगा प्रशासनात गेला पाहिजे. आणि त्यावेळी ते सांगायचे लोकांना का मी माझ्या मुलाला लालदिव्याच्या गाडीत बसवेल. वडील माझ्या हयात नाहीत. म्हणजे माझं ग्रॅज्युएशन झालं 1997ला, ते त्यांचं निधन झालं दुर्दैवाने. परंतु मला असं वाटतं का माझी जी जडणघडण झाली ती वाचनाने झाली. मी इथं बसलेल्या सगळ्या पालकांना अतिशय कळकळीने या ठिकाणी विनंती करतो का तुमच्या मुलांना प्लीज वाचायला लावा. असं आपण म्हणतो का मुलं ही अनुकरण करतात, लहान मूल अनुकरण करतं. बघा तुम्ही, म्हणजे आता एक असं सायन्स आहे का जर आई आणि मुलगा समोरासमोर बसले आणि आई जर उजव्या हाताने मुलाला घास भरवत असेल ना, तर तो मुलगा हात आपला उजवा असतो, त्याचा डावा असतो, तो मुलगा लेफ्टी होतो बऱ्याच वेळा असं म्हणतात. कारण त्याला असं वाटतं आईने हा हात उचलला म्हणजे मला सुद्धा तोच उचलला पाहिजे, तो हात जास्त ऍक्टिव्ह होतो. मुलं अनुकरण करतात. तुम्ही जर मोबाईल बघत असाल मुलंही मोबाईल बघतील, तुम्ही टीव्ही बघत असाल मुलंही टीव्ही बघतील. मला असं वाटतं का पालकांनी, घरच्या वडीलधाऱ्यांनी, ज्येष्ठांनी अशा गोष्टी कराव्यात का आपल्या मुलांनी त्याचं अनुकरण चांगल्या पद्धतीने केलं पाहिजे, किंवा चांगल्या गोष्टी आपण कराव्यात ज्याचं अनुकरण मुलं करतील. आज एका बाजूला सगळ्या जगामध्ये तुम्हाला माहिती आहे सोशल मीडियाने हाहाकार माजवलाय. भारत याच्यामध्ये प्रचंड अग्रस्थानी आहे. म्हणजे मी मध्यंतरी एक स्टॅटिस्टिक्स डेटा वाचत होतो
त्याच्यामध्ये असं सांगितलं गेलं का भारतामध्ये ॲव्हरेज प्रत्येक माणूस दिवसामध्ये 7 तास 7 आवर्स सोशल मीडिया बघतो. आता तुम्ही इथं बसलेले मला माहिती आहे का तुम्ही मोकळे बसले म्हणजे घरामध्ये जर तुम्ही चित्र बघितलं 5 जण जर हॉलमध्ये बसले असले तर 5 लोकांच्या हातामध्ये मोबाईल असतात आणि सगळे लोक मोबाईल बघत असतात. संवाद संपला. आपण काय करतो शेजारी बसतो परंतु मोबाईल बघतो. फेसबुक असेल, व्हॉट्सॲप असेल, इतर अनेक सोशल मीडिया ॲप्स असतील. आजकाल ते रील्स मीम्स अनेक प्रकार आले आणि अक्षरशः वेळ लागले याला. तुमच्यापर्यंत आहे मला फार काळजी वाटत नाही कारण तुम्ही ऑलरेडी काय करायचं होतं ते अचीव्ह केलं. तुम्ही तुमचा मार्ग निवडला पण याचा दुष्परिणाम तुमच्या मुलांवर होतोय हे मात्र तुम्ही विसरता कामा नये. मला असं या निमित्तानं पालकांना सांगायचं. तुम्ही जर दिवसभर मोबाईल बघत असाल ना तुमच्या मुलाला वाटतं आई बघते वडील बघते म्हणजे हेच बरोबर आहे. तुम्ही बघा तेच मुलं चालू करतात. आज जर घरामध्ये लहान मुलं रडत असेल ना तर आई गप करायला त्याच्या हातामध्ये मोबाईल देते. खरं आहे का खोटं आहे? आपण काय म्हणतो गाणं लावतो किंवा एखादा युट्यूबवर व्हिडिओ लावतो त्याच्या हातामध्ये देतो ते मुलगा रडायचा बंद होतो. किंवा आपण टीव्ही लावतो. मला असं वाटतं का इथून चुकीला सुरुवात होते आणि आपण ही काळजी घ्यायला पाहिजे का आपण सोशल मीडियाच्या आहारी जाणार आहात का वाचन करून आपली एक सुसंस्कृत पुढची पिढी घडवण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. मी एक घटना सांगतो. मी ही घटना प्रत्येक ठिकाणी सांगतो म्हणजे आता मला सांगायला नाव घेऊन सांगायला हरकत नाही. बीड जिल्ह्यातलाच हा अनुभव आहे माझा. 12वीच्या परीक्षेमध्ये मी एका केंद्रावर केंद्रचालक होतो. आता मोठं केंद्र होतं ज्यावेळी मी ॲडिशनल CEO होतो आणि वर्गामध्ये ज्यावेळी आम्ही चेक केलं तर मुलं खूप सारे कॉप्या करत होते. आता आम्ही जे शिकलो कॉपी हा प्रकार सुद्धा कधी आमच्या स्वप्नातही आला नाही आणि मी स्वतःही थक्क झालो. मग मी सगळ्या आमचे जे कोण समावेशक होते शिक्षक स्ट्रिक्ट चेकिंग केलं. सगळ्या मुलांच्या कॉप्या काढून घेतल्या. ते डिस्कार्ड केलं. मला अजून आठवतं गणिताचा पेपर होता, मॅथ्सचा पेपर होता. पेपर संपला. वरती आणि खाली असे वर्ग होते आणि पेपर संपल्यानंतर खूप जोरजोरात आवाज आला मला काहीतरी फेकल्याचा मोडल्याचा. शिक्षक पळत खाली आला. म्हटलं काय झालं तर म्हटलं सर मुलांनी बेंचेस तोडले. 2-3 मुलांनी बेंच तोडले. मी म्हटलं कशामुळं तर म्हणजे तुम्ही त्यांच्या कॉप्या काढून घेतल्या तेव्हा त्यांना पेपर लिहिता आला नाही म्हणून त्यांनी बेंच तोडले. या घटनेने मी इतका म्हणजे मी शॉकमध्ये गेलो. मला माझं 10वी-12वीचं आयुष्य आठवलं. ज्या वयामध्ये जर शिक्षक पुढून आले तर दिसेल तर गल्लीमध्ये पळत जाणारे आपण मुलं म्हणजे मी माझं बालपण तसं आहे. तुमचं त्याच्याहीपेक्षा कठोर असणार आहे का शिक्षक जर समोरून आले तर आपण शिक्षकाच्या समोर सुद्धा जात नव्हतो. म्हणजे ज्या दिसेल त्या गल्लीमध्ये पळून मागच्या दाराने घरी यायचो कारण बाई गुरुजी समोरून आले. ह्या वातावरणामध्ये आमचं 10वी-12वीचं शिक्षण झालं. जर मुलगा अभ्यास करत नसेल तर पालक सांगायचे गुरुजीने अभ्यास केल्याला 4 फटके द्या असं आईबाप सांगायचे. आता तुमच्या मुलाला हात लावायची हिंमत या कुठल्याही शिक्षकामध्ये नाही कारण त्याला माहिती मी याला एक मारलं ना तुम्ही येऊन त्याला गचांडी धरणार त्याची दुसऱ्या दिवशी. मी ज्या वातावरणामध्ये वाढलो मला या घटनेने इतका धक्का बसला का 10वी-12वीच्या वयामध्ये एवढा हिंस्रपणा येतो कुठून. आणि मी ज्यावेळी याचा विचार केला मला असं वाटतं का जसा समाज वाचनापासून दूर चालला तसा तो संवेदनाहीन होत चाललाय. आणि मी अतिशय नम्रपणे मी सगळ्या ट्रस्टींना हे सांगू इच्छितो तुमच्या ह्या विद्यालयाचं सगळ्यात मोठं जर कुठला दागिना असेल ना तर एक चांगली सुसज्ज लायब्ररी तुमच्या असेल अभिनंदन, नसेल प्लीज डेव्हलप करा. एक चांगली लायब्ररी तुम्ही करावी. कंपल्सरी मुलांना वाचायला पुस्तकं द्यावी. नुसतं वाचन नाही तर त्या पुस्तकामध्ये त्यांनी काय वाचलं हे सारांश रूपाने त्या मुलांनी लिहून आणावं किंवा परिपाठामध्ये 2-4 मुलांना रोज संधी द्या. मागच्या आठवड्यामध्ये मागच्या महिन्यात तू कुठलं पुस्तक वाचलं, काय शिकलास, सगळ्यांच्या समोर सांग. याच्यातून काय होईल एक वाचनाची एक शृंखला तयार होईल, एक कल्चर तयार होईल. शिक्षकांना वाचायला मी तुम्हाला सांगतो अनफॉर्च्युनेटली टीचर्स ऑल्सो डू नॉट रीड एनिथिंग. शिक्षक सुद्धा वाचत नाही. मला असं वाटतं शिक्षकांनी वाचायला पाहिजे, मुलांना वाचायला लावलं पाहिजे. हा फार महत्त्वाचा मेसेज मला तुम्हाला द्यायचा आहे. जगामध्ये अनेक राष्ट्रांमध्ये तुम्ही आता एक मध्यंतरी न्यूज वाचली असेल ऑस्ट्रेलिया देशाने 16 वर्षापर्यंतच्या मुलांना सोशल मीडियाची बंदी केली. तुम्ही आता 8-10 दिवसापूर्वी जर न्यूज वाचली असेल तर त्यांनी डिक्लेअर केलं त्यांच्या देशामध्ये 16 वर्षापर्यंतच्या मुलाला सोशल मीडिया वापरायला परवानगी नाही. आपण 3-4 वर्षामध्ये मुलाच्या हातामध्ये सोशल मीडिया देतो. तर मला असं वाटतं पालकांनी या गोष्टीचा अतिशय मनापासून विचार करावा. आपल्या मुलांना वाचनाला लावा आणि वाचन करा. तुम्ही जसे आहात ना तसाच मी एक आहे. छोट्या गावातला सर्वसामान्य कुटुंबातला
मला आज आता जशी इथं तुम्ही बसला ना असं आम्हीही बसायचो, ऐकायचो आणि अनेक गोष्टी म्हणजे जसं यातून घडत गेलो. शिक्षक असतील, पालक असतील. दुसरी गोष्ट मला असं वाटतं का वक्तृत्व कलेची मला फार आवड होती. मी सगळ्या वक्तृत्व स्पर्धांमध्ये भाग घ्यायचो आणि चांगल्या लेवलला तालुक्याला नंबर मिळायचे, जिल्ह्याला नंबर मिळायचे. त्या कलेचा माझ्या जडणघडणीमध्ये फार मोठा वाटा आहे. मी जे मगाशी म्हटलं ना, वाचलेलं परिपाठात येऊन सांगायला लावा, यांनी वाचनही वाढतं आणि यांनी बोलण्याची सवयही वाढते, स्वतःला एक्सप्रेस करण्याची सवय वाढते. आज ज्यावेळी आपण शहर आणि ग्रामीण भाग ज्यावेळेला कम्पेअर करतो ना, काय फरक आहे शहरातल्या आणि ग्रामीण भागातल्या मुलांमध्ये तुम्हाला माहिती आहे? फक्त आत्मविश्वासाचा अभाव, दुसरं काहीच नाही. तुम्ही गुणवत्तेचं म्हणाल ना तर काही फरक नाही. मी तर म्हणेल का स्पर्धा परीक्षेतून मी आलो प्रशासनामध्ये, 70% 80% मुलं ही ग्रामीण भागातली सिलेक्ट होते. 70 ते 80% मुलं. फक्त फरक कुठं पडतो? ती मुलं थोडी इंग्रजी माध्यमात शिकलेली असतात, थोडं बोल्ड सोसायटीमध्ये मोठी झालेली असतात. आपण शेतकरी कुटुंबातले, सर्वसामान्य कुटुंबातले असतो, आपली मुलं तिथं बुजतात, तिथं मागं पडतात. मी या निमित्तानं आपल्याला ही विनंती करेल का मुलांच्या इंग्रजीकडं, मुलांच्या गणिताकडं, मुलांच्या इतिहासाकडं, भूगोलाकडं फार जाणीवपूर्वक लक्ष देण्याची गरज आहे. म्हणजे मी तुम्हाला सांगतो, मी आजही अनेक वेळा बघतो सह्याद्री पर्वत आणि वेस्टर्न घाट. म्हणजे बच्चों को यही नहीं समझता है कि व्हाट इज द डिफरेंस बिटवीन सह्याद्री अँड वेस्टर्न घाट. तो ये समझ में नहीं आता है. आम्ही लहानपणापासून शिकत आलो पूर्ववाहिनी नदी, पश्चिम वाहिनी नदी. मला किती लोक कॉन्फिडेंटली तर सांगू शकतील बरं का कुठली नदी पूर्ववाहिनी आहे, कुठली पश्चिम वाहिनी आहे? आमच्या भूगोलात बरं वाटवं झालेलं आहे. मला असं वाटतं का हे विषय अतिशय मुळापासून तुम्ही लोकांना शिकवायला पाहिजे. माझ्या जडणघडणीमध्ये आणखीन एका गोष्टीचा फार मोठा वाटा आहे. अनेक लोकांच्या स्टोरी सांगतात, मी माझी स्टोरी सांगतो एवढ्यासाठी का मी तुमच्यापैकी एक आहे, मी तुमच्यासारखा एक आहे म्हणून. म्हणजे फार काही वेगळं नाही, अशा सर्वसामान्य कुटुंबातून आलो, ह्या पदापर्यंत येऊन पोहोचलो. मी शिष्यवृत्तीच्या परीक्षा दिल्या. 4थीला शिष्यवृत्ती धारक झालो, 7वीला शिष्यवृत्ती धारक झालो, 10वीला गणित बोर्डच्या परीक्षेत जिल्ह्यात पहिला आलो. कशामुळं? गणित हा सगळ्यात आवडता विषय होता, सगळ्यात आवडता विषय गणित. आणि मला असं वाटतं का ज्या मुलाचं गणित चांगलं असतं ना, तो इतरांपेक्षा डेफिनेटली स्मार्ट असतो. तुम्हाला फरक जाणवतो. तुम्ही बघा, म्हणजे आता मला कम्पेअर नाही करायचं मेडिकल इंजिनिअरिंगमध्ये, पण थोडासा स्मार्टनेस ज्याचं मॅथमॅटिक्स चांगलं ना त्याच्यामध्ये जाणवतो. तर जाणीवपूर्वक त्याच्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. आणि मला असं वाटतं आता सगळे ट्रस्टी, जैन समाजाचे सगळे व्यापारी वर्गातले, मला वाटतं गणिताचं महत्त्व ज्यांच्यापेक्षा चांगलं कोणालाच कळणार नाही. कारण गणित आमच्या रक्तात आहे, आम्हाला शिकवावं लागत नाही. आणि ज्या स्कॉलरशिपच्या एक्झाम्स मी दिल्या त्याच्यातून बुद्धिमत्ता चाचणीचा मी अभ्यास केला. मी तुम्हाला सांगतो, मी ज्यावेळी MPSCची परीक्षा द्यायला सुरुवात केली, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची, 200 मार्काचा पेपर असायचा, त्यात 50 प्रश्न हे बुद्धिमत्ता चाचणीचे असायचे. माझे सगळे मित्र आहेत ना, ते रोज 4-4 तास त्या बुद्धिमत्ता चाचणीचे प्रश्न सोडवत बसायचे. मला पुस्तक सुद्धा उघडावं लागलं नाही. मी 50 मार्क सोडून दिले होते, कारण मला माहित होतं की त्या 50 मध्ये मला 49-50 पडणेच आहे. मी पुस्तक सुद्धा उघडलं नाही. कशाच्या जोरावर? 4थी आणि 7वीला जे बिंबवलं माझ्या शिक्षकांनी माझ्या डोक्यावर, माझ्या मनावर. आणि शिक्षकांच्या बाबतीत मी तुम्हाला पालकांना मुद्दा म्हणून सांगतो, मी नेहमी याही गोष्टीचा उल्लेख करतो. माझे शिक्षक, आता मला शिकवायला बाई होत्या कोल्हेबाई. त्या बाई आता 3-4 वर्षापूर्वी त्यांचं निधन झालं. पण मला इतका आनंद वाटतो का मी इथपर्यंत पोहोचलो, परंतु त्यांचा माझा नियमित संपर्क होता. मी नेहमी बाईंकडे जायचो, त्यांना भेटायचो. 2 महिन्यांनी, 4 महिन्यांनी, 6 महिन्यांनी त्यांचा मला फोन यायचा, तुझं काय चाललंय, फार अभिमान वाटतो तुझा, तू इतकं करते तितकं करतो. म्हणजे फक्त शाळेपुरतं नाही तर तुमच्या आयुष्यात सुद्धा त्यांचा प्रभाव टिकून राहावा असं योगदान शिक्षकांनी माझ्या आयुष्यामध्ये दिलं. मला असं वाटतं इथलेही शिक्षक देऊ शकतात, इथले ट्रस्टी देऊ शकतात. या गोष्टींचा मला असं वाटतं निश्चितपणे विचार केला पाहिजे. तसं वाचनाला, आपल्या मुलांना वाचनाकडे न्या, मुलांना सोशल मीडियाकडून दूर न्या. मला असं वाटतं का मी हा मेसेज जर तुमच्यापर्यंत कन्वे करू शकलो ना, आणि चांगली लायब्ररी जर तुम्ही बनवली. मी माझ्या स्वतःच्या गावामध्ये काय केलं, मी एक फाउंडेशन स्थापन केलं, बेल्लेश्वर विकास फाउंडेशन. आणि त्या फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही कार्यक्रम घेतो. मी पहिला कार्यक्रम घेतला, मी सगळ्या माझ्या विद्यार्थ्यांना सांगितलं, येताना काही आणायचं नाही, बुके नाही, शॉल नाही, नथिंग. येताना फक्त पुस्तक भेट आणायचं. 1 द्या, 2 द्या, 5 द्या, 10 द्या. 700-800 पुस्तकं त्या कार्यक्रमात जमा झाली. मी शाळेला डोनेट केली. आमच्या शाळेची गंमत अशी असते का आमचे शिक्षक काय करतात, ते पुस्तकं छान असतात ना, ते असे कपाटात सीलबंद करून ठेवतात. मी म्हटलं वाचायला द्या, फाटू देत, परत देऊ. वाचायला लावा, फाटलं तर फाटू देत. तर मला असं वाटतं का हा एक महत्त्वाचा मेसेज मला या निमित्तानं आपल्या सगळ्यांना द्यायचा आहे. दुसरं
नुसतं अभ्यास महत्त्वाचा नाही, खेळही महत्त्वाचा आहे. मी माझ्या लहानपणापासून खूप खेळलो. खो खो, कबड्डी, क्रिकेट. आज मी रेग्युलरली बॅडमिंटन खेळतो. ट्रेकिंगला मी जातो, माझी आवड आहे ट्रेकिंगला. मी माझी मिसेस सातत्याने सह्याद्रीमध्ये ट्रेकला जातो, जमलं तर हिमालयात जातो. म्हणजे मला असं वाटतं अभ्यासासोबत खेळही महत्त्वाचा आहे. मी स्वतः इंडियन युनिव्हर्सिटी कबड्डी प्लेअर आहे. आणि ही सांगड खेळ, अभ्यास आणि करिअर याची घालता आली पाहिजे. आणि मला असं वाटतं पालक आणि शिक्षकांना हे महत्त्वाचं आहे की ते आपल्या मुलांना या सगळ्याचा मेळ घालून द्यायला कशा पद्धतीने त्याला आपण म्हणतो फॅसिलिटेट करणे, कशा पद्धतीने तुम्ही त्याला फॅसिलिटेट करू शकता. तर या बाजूनी मला असं वाटतं तुम्ही या विषयाकडे बघितलं पाहिजे. तर तितकंच खेळ महत्त्वाचे आहे. आजचा जर समाज बघितला, मी आणखीन एक किस्सा सांगतो. मी पुण्यातल्या एका हॉटेलमध्ये, म्हणजे आम्ही क्रिकेट स्पर्धा जिंकलो म्हणून आम्ही एक पार्टी करायला हॉटेलमध्ये गेलो. आणि त्या हॉटेलमध्ये मी गेल्यानंतर मी अवाक झालो. तुमचं नशीब आहे कल्चर तुमच्यापर्यंत अजून आलेलं नाही. परंतु त्या हॉटेलमध्ये मी काय बघितलं, माझ्या आजूबाजूचे सगळे लोक हुक्का ओढत होते. तुम्ही बघितलं असेल लोकांनी. आणि मी इतका गडबडून गेलो का इतकं प्रमाण कसं काय असू शकतं. आणि मला त्यावेळी लक्षात आलं का आता हे ज्याला म्हणतो ना एक म्हणजे एक असं फॅड म्हणतो ना आपण, ज्याला किंवा एक स्टेटस सिम्बल का बाबा मी हे करतो म्हणजे मी हायफाय फॅमिलीतला आहे, मी कल्चर्ड फॅमिलीतला आहे, मी पैशावाल्या फॅमिलीतला आहे. आपल्यापर्यंत अजून येऊन पोहोचलेलं नाही. परंतु मी निश्चित सांगतो या गोष्टी तुमचं दार ठोठावतायत, या कधीही तुमच्या दारामध्ये येऊन पोहोचतील. तुम्हाला सांगतो चांगल्या गोष्टींचा फार प्रचार करावा लागतो, फार प्रचार करावा लागतो. पण तुम्ही बघा, गुटखा जाहिरात करायला तुमच्या दारात कोणी आलं, पण तुमच्या घराघरात येऊन पोहोचलं. आलं होतं कोणी गुटख्याची जाहिरात करायला? नाही. तुम्ही जंक फूड बघा, तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे आता पाकिटे येतात, काय 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 ते कुरकुरे फिरकुरे काय काय जे आहे ते, त्याचा प्रचार करायला कोणी आलं? तुमच्या घराच्या दारात येऊन पोहोचेल. तुमच्या जेवणाला सबस्टिट्यूट केलं या गोष्टीने. अनेक वेळा आपलं जेवण होऊन गेलं या गोष्टीमध्ये. पण चांगल्या गोष्टी यायला फार वेळ लागतो. त्याला ओरडून ओरडून सांगावं लागतात, त्याला प्रयत्न करावे लागतात. जशी ट्रस्टी मंडळी चांगलं शिक्षण देण्यासाठी अहोरात्र कष्ट करतात ना, हे कशासाठी करावं लागतं? कारण मला हे यांना जोपर्यंत प्रयत्न करणार नाही तुमच्यापर्यंत जाणार नाही. वाईट गोष्टी फार वेगाने जातात. आम्ही म्हणतो प्लास्टिक बंदी करा. प्लास्टिक तुमच्या घरादारात जाऊन पोहोचल. कोणी सांगायला आलं तुम्हाला प्लास्टिक वापरा, नकळत त्याने तुमच्या जीवनावर प्रभाव टाकला. तो तुमच्या जीवनाचा अविभाज्य घटक झाल्यासारखी परिस्थिती झाली. त्यामुळे चांगल्यासाठी फार प्रयत्न करावा लागतो. मला हे तुम्हाला जाणीवपूर्वक सांगायचं आहे. आणि तुम्हाला चांगल्या गोष्टींसाठी निश्चितपणे हे करावं लागेल, कष्ट करावं लागेल. आणखीन एक गोष्ट मला महत्त्वाची वाटते ती म्हणजे श्रमप्रतिष्ठा. थोडे वेगळे मुद्दे मांडण्याचा प्रयत्न करतो मुद्दामून. मला असं वाटतं परदेशामध्ये, आपल्यामध्ये किंवा डेव्हलप्ड कंट्रीजमध्ये आणि आपल्यामध्ये, वी आर अ डेव्हलपिंग नेशन. आपण म्हणजे विकसनशील राष्ट्र आहोत. इंडिया इज अ डेव्हलपिंग नेशन. आणि जे युरोपियन राष्ट्र आहे, अमेरिका आहे, ही विकसित राष्ट्र आहेत, डेव्हलप्ड नेशन्स. त्यांच्यात आपल्याला एक फार मोठा फरक आहे. तुम्हाला सांगतो, तिकडे श्रमाला फार मोठी किंमत आहे. म्हणजे कुठलाही माणूस तो कुठलंही काम करत असेल ना, तर त्याचा दर्जा समाजामध्ये कमी नाही. तो प्लंबर असू दे, तो इलेक्ट्रिशियन असू दे, तो स्वीपर असू दे, ते हाऊसमेड म्हणजे घरातली काम करणारी महिला असू दे, तिला तुमच्या इतकं सोशल स्टेटस आहे. तिथं कमी जास्त आहे, तिथं श्रमाला प्रतिष्ठा आहे. आपल्याकडे तुम्ही बघा, माझ्या ऑफिसमध्ये मी बघतो, मी जर शिपाई जर माझा आहे ना, त्याला जर सांगितलं ना बाबा चहा दे, तर ते शिपायाला चहा कसा भरायचा हे सुद्धा कळत नाही. मी त्याला विचारतो, बाबा तू घरात कप सुद्धा इकडचं तिकडं करत नसशील. मला खात्री मी करतो, लहानपणापासून करत आलो, सगळी कामं करतो, कुठल्याही कामाची लाज वाटत नाही. मला पालकांना हे सांगायचंय, तुमच्या मुलांना कुठल्याही कामाची लाज वाटणार नाही ना, ह्या कुवतीचं तुम्ही बनवलं पाहिजे. आणि मी सांगतो, ज्या दिवशी हे घडेल ना, त्यावेळी तुमचा मुलगा 100% यशस्वी होईल. मी तुम्हाला आज गॅरंटी देऊन सांगतो. बऱ्याच वेळा काय होतं, त्याला कामाची लाज वाटते आणि छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा तो करायला मागतात. तुम्ही बघा तुमच्या मुलांकडे. आज आपण एका बाजूला मुलांमधनं चांगल्या चांगल्या शाळांमध्ये घालतो, पण छोटं सुद्धा काम मुलगा स्वतः घरामध्ये करत नाही. मला नेहमी असं वाटायचं का नॉलेज फार महत्वाचं आहे, ज्ञान फार महत्वाचं आहे. आता थोडा माझा विचार बदलला. मला असं वाटतं का कॉमन सेन्स सगळ्यात महत्वाचं आहे. मोस्ट इम्पॉर्टंट इज कॉमन सेन्स. लक्षात, सत्सद विवेक. आणि तुम्ही जर बघितलं, अनेक हुशार लोकांमध्ये कॉमन सेन्स नसतो. हे मी रोज बघतो. म्हणजे आपण म्हणतो रे गाढवा एवढा शिकला असतो, एवढं पण कळत नाही का? हे कशामुळे म्हणतो, कारण त्यात कॉमन सेन्स नाही. तर मला असं वाटतं तुमच्या मुलांमध्ये कॉमन सेन्स घडवा. ही जबाबदारी पालकांची आहे, ही जबाबदारी शिक्षकांची आहे, ही जबाबदारी विश्वस्तांची, ही जबाबदारी समाजाची. तर मला वाटतं ह्या गोष्टीकडे सुद्धा आपण लक्ष द्या आणि निश्चितपणे चांगली पिढी घडेल. फार मोठं भाषण मी करणार नाही. मला माहिती आहे तुम्ही सगळे लोक या कार्यक्रमासाठी आलेला आहात.
मुलांना मी जे सांगतोय का ते डोक्यावर जात असेल, मी मुद्दाम तुमच्याशी बोलायचं म्हणून बोललो. मी अतिशय मनापासून या संस्थेच्या सगळ्या ट्रस्टींचं आणि इथल्या सगळ्याच शिक्षक वृंदाचं, प्रिन्सिपल साहेबांचं अतिशय मनापासून या ठिकाणी स्वागत करतो, अभिनंदन करतो, आभार, धन्यवाद देतो. ते एवढ्यासाठी का एका जिल्ह्याच्या ठिकाणापासून, म्हणजे अहमदनगर एक जिल्ह्याचं अहिल्यानगर हे जवळचं ठिकाण आहे. आपला जरी बीड जिल्हा असला तरी इतक्या जवळ अंतरावर सुद्धा या ताकदीनं एखादी CBSE माध्यमाची शाळा उभी करणं हे सोपं नाही. ती चालवणं हे महाकठीण आहे. आणि ते अशा प्रेरणेने का तुम्हाला चांगल्या पद्धतीचं शिक्षण द्यायचं, कमीत कमी खर्चामध्ये द्यायचं. आणि मला हे ज्या अभिमानाने सांगत होते का, मला फार गंमत वाटली. मगाशी मला गांधी साहेब सांगत होते का आमच्याकडं कॉपी होत नाही. म्हणजे मला तुमचं फार कौतुक त्या गोष्टीसाठी करायचं आहे का, असं सांगायला फार धारिष्ट लागतं, फार धैर्य लागतं. लक्षात ठेवा, आमच्या इथं आम्ही कॉपी होऊ देत नाही. आणि कॉपी होऊ न देता चांगलं शिक्षण देऊन एक जबाबदार पिढी घडवण्याचं काम ही संस्था या ठिकाणी करते. त्याबद्दल अतिशय मनापासून मी तुम्हा सगळ्यांचंच अभिनंदन करतो. खूप मोठ्या प्रमाणात तुमची मुलं ही MBBS मध्ये आहेत, कुणी इंजिनिअरिंगला जाते, कुणी इतर फील्ड्समध्ये आहेत. आता जो आपला शुभंकर गायतोंडे, आय थिंक 96% मार्क पडले, इतर जी मुलं आहेत, मी तुमचंही सगळ्यांचं अतिशय मनापासून कौतुक करतो. कारण कड्यासारख्या ग्रामीण भागामध्ये ही संस्था चांगलं शिक्षण देते. तुम्ही शिक्षण घेताय, पालक तुम्हाला सपोर्ट करतात, म्हणून हे घडतंय. त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचं अतिशय मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आजच्या वार्षिक स्नेह संमेलनाच्या निमित्तानं तुम्हा सगळ्यांनाच अतिशय मनापासून धन्यवाद देतो. ज्या लोकांना वेगवेगळी पारितोषिकं मिळाली, मला वाटतं तुमचे हाऊस फाल्कन फायटर्स आणि काय नाव घेतलं दुसरं, वॉरियर्स, कुठले वॉरियर्स, मायटी वॉरियर्स, त्यांचाही आभार करतो. जे 2 हाऊस इतर आहेत, संकल्पना खूप चांगल्या पद्धतीने राबवत आहे, त्याबद्दल आपलं अतिशय मनापासून आभार व्यक्त करतो. आपल्याला धन्यवाद देतो. आपल्या सगळ्याच पालकांना तुमच्या मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आणि त्यांना जबाबदार नागरिक म्हणून घडवण्यासाठी तुम्हा सगळ्यांनाच शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.